मित्रांनो नमस्कार. मी रुपेश कुलकर्णी. आणि तुम्हाला माहितीच आहे, आपण 1857 ते स्वातंत्र्य समर या पुस्तकाचे वाचन सुरू केलेलं आहे. त्यामधले आपण अग्निपूजन हे आपलं चालू होतं. तर अग्निपूजनचा पुढील भाग हा आहे. सो अग्निपूजन कंटिन्यू आहे. उफळत्या वयात आपल्या प्रियतमेवर बेभान होऊन पतंग प्रीती करावी असे प्रेम सावरकरांनी त्याही वयात मातृभूमीवरच केले. आयुष्यातील सर्व नाते जणू त्याच ठिकाणी गहाण होऊन पडली होती. सावरकर स्वतःच या ध्यासाने झपाटलेले होते असे नव्हे, तर मदनलाल ढिंगरासारख्या सुखासीन तरुणाला सुद्धा त्यांनी हे वेड लावले होते व देशासाठी आपले उष्ण तारुण्य ओळून टाकण्यास उद्युक्त केले होते. अर्थशून्य दीर्घायुष्य व अर्थसमृद्ध मोजकी क्षण यापैकी या तरुणांनी निशंकपणे दुसऱ्याच पर्यायाची निवड केली असती. अंदमानच्या अंधेरीतून या पुस्तकात सावरकरांनी लिहिले आहे. तरुणांच्या दृष्टीसमोर उदात्त ध्येय संपत्ती मिळवणे हे नसून आत्मयज्ञ करणे हे आहे. हुतात्म्यांनी सोसलेल्या आपत्ती हीच प्रेरक शक्ती आहे. ती जनतेला हलवते, टोचते आणि पुढे ढकलते. एखाद्या व्यक्तीचा आनंद यापेक्षा असंख्य विराट आनंद त्याच्या लेखी वरचढ मानला जात असे व त्यासाठी आपला जीव कष्टात नेणे हे त्यांना मानवी जीवनातील सर्वोच्च समाधान वाटत असे. या उज्ज्वल ध्येयप्राप्तीच्या मार्गात मृत्यू ही एक आवश्यक जकात आहे. असेच जणू त्यांच्या आपल्या बलिदानाने राष्ट्र कल्याणाचा मार्ग प्रशस्त होण्याची शक्यता असेल, तर त्यासाठी त्यांची आनंदाने तयारी होती. त्यांनी आत्मचरित्रात हा आशावाद व्यक्त केला आहे. ते म्हणतात, चाफेकरांच्या फाशीतून आम्ही जन्मलो, आमची फाशी आणखी कोणाला जन्म देईल व हा वंश राखेल. वधस्तंभ हा त्यांच्या लेखी भयाचा विषय नव्हता, आकर्षणाचा होता. सावरकरांचा हा पिंड लक्षात आल्यावर त्यांच्या प्रत्येक लेखणीत हीच आज का उमटते त्याचेही रहस्य कळेल. सावरकरांनी इतिहासावर 5 पुस्तके लिहिली. 1908 मध्ये त्यांनी 1857 चे स्वातंत्र्य समर हा ऐतिहासिक महत्वाचा ग्रंथ लिहिला. 1910 मध्ये त्यांनी शिखांचा इतिहास लिहिला. त्यानंतर नेपाळी आंदोलनाचा इतिहास लिहिला. त्यानंतर हिंदू पादशाही नावाने मराठ्यांचा इतिहास आणि 6 सोनेरी पाने हा इतिहास ग्रंथ लिहिला. शीख, मराठे, गोरखे या सर्व लढाऊ जमाती आहेत. त्यांचा स्वातंत्र्य संपादनाच्या संग्रामवरील इतिहासामध्ये रेखाटलेला आहे. पैकी शिखांचा इतिहास या पुस्तकाच्या प्रकाशनापूर्वीच गर्भपात झाला. 1857 चे स्वातंत्र्य समर या ग्रंथालाही अनेक दिव्यांमधून जावे लागले. हा ग्रंथ सावरकर इंग्लंडमध्ये असताना लिहिला गेला. त्यांचे अभिनव भारत या संस्थेच्या वतीने तो प्रकाशित होणार होता. ग्रंथ मूळ मराठीत होता. प्रकाशनासाठी तो भारतामध्ये पाठवण्यात आला, पण दुर्दैवाने तो प्रकाशित होण्यापूर्वी ब्रिटिश शासनाने त्यावर बंदी घातली. परिणामी तो जसाच्या तसा सावरकरांकडे परत पाठवावा लागला. पुढे त्यांचे इंग्रजीत भाषांतर झाले व तो हॉलंडमध्ये छापण्यात आला. अभिनव भारत संस्थेचे एक कार्यकर्ते डॉक्टर कुटिनो यांनी मूळ मराठी ग्रंथ अमेरिकेत नेला. 1946 मध्ये या ग्रंथावरील बंदी भारत सरकारने उठवली. नंतर डॉक्टर कुटिनो यांनी आपल्याजवळ सांभाळून ठेवलेली ग्रंथाची मूळ मराठी प्रतही भारतामध्ये सावरकरांकडे पोचती गेली. या ग्रंथाच्या जन्मापूर्वीच भारतातील परिस्थिती स्फोटक बनू लागली होती. 1907 मध्ये बॉम्ब तयार करण्याचा फॉर्म्युला एका पुस्तिकेच्या रूपाने सेनापती बापटांनी रशियातून भारतात रवाना केला होता. सर्व क्रांतिभक्तांमध्ये तो प्रसारितही झाला होता. रशियातील राज्यक्रांतीचे पडसाद सर्व युरोप खंडामध्ये निनादत होते. बंगालमध्ये मुझफ्फरपूरला बॉम्बस्फोट झाला होता.
सावरकरांचे सहकारी अपेक्षित वेळेची वाट पाहत होते। या संदर्भात लंडनच्या बातमीपत्रात सावरकरांनी एक सूचक विधान केले होते। 57चे डोहाळे कोणाच्या जन्माचे घोषणा करीत आहेत, त्याचा उलगडा भविष्यकाळ लवकरच करो। लंडनमध्ये 57च्या स्वातंत्र्याचा मोठा उत्सव सावरकर आपल्या सहकाऱ्यांसमवेत साजरा करीत होते। 1857 वरील आपले पुस्तक भारतात पोहोचविण्याचा खटाटोप त्याच वेळी चालू होता। पुढे तो ग्रंथ इंग्लिश भाषेत प्रसिद्ध झाल्यानंतर उत्सुक स्वातंत्र्यवादी जगाकडून त्याचे मोठ्या प्रमाणात स्वागत झाले। 1857ची पार्श्वभूमी प्रत्यक्ष स्वातंत्र्य समर आणि ऐतिहासिक कागदपत्रांच्या आधारे सावरकरांनी पहिला प्रथम त्याचा उलगडून दाखवलेला अन्वयार्थ याचा अपेक्षित परिणाम भारतातील तरुण युथ वृत्तीवर झाला। यात नवल नव्हते। तो इतिहास सिद्ध करण्यामध्ये सावरकरांचा हेतूच तो होता। त्यासाठी त्यांनी लंडनमधील ग्रंथालयात तासाचे तास घालवून सर्व संबंधित कागदपत्रे व वृत्तांतही बारकाईने तपासले होते। त्यामुळे हा इतिहास सप्रमाण सिद्ध होऊ शकला। तत्पूर्वी ते केवळ शिपायांचे बंड ठरले होते। या एकतर्फी शासकीय प्रचाराचा भक्कम प्रतिवाद करण्याचा संभव त्यावेळी विरळ असणे स्वाभाविकच होते। इंग्रजी सेनापतींच्या व अधिकाऱ्यांच्या रोजनिशा पत्रे, तहनामे यांच्या आधारे विदेशी इतिहासकारांनी पुस्तके लिहिली, ती अर्थातच विकार प्रेरित म्हणून एकांगी ठरली। मॅल्सन, ट्रॅव्हेलियन, लॉरेन्स, रॉइस, होम्स या लेखकांचे लेखन युद्ध संपल्यावर लगेच झाले असल्यामुळे त्यात लष्करी घटनांवर अधिक भर दिला गेला आहे। इंग्लंड, फ्रान्स, चीन, इटली आणि जपान या देशात बंड म्हणून गाजावाजा केलेल्या या घटनेचा साहित्यात कशी प्रतिक्रिया उमटली तिचेही दर्शन आढळते। श्री सुरेंद्रनाथ सेन, कॉम्रेड पी.सी. जोशी, आर.पी. मुजुमदार, डॉक्टर रामविलास शर्मा, हरिप्रसाद चॅटर्जी यांचेही या विषयावरचे ग्रंथ सर्व चर्चेच्या केंद्रस्थानी होते। याशिवाय पाकिस्तानच्या सकाह आणि मल्लिक या इतिहासकारांनी या विषयावर लेखन केले आहे। आश्चर्याची बाब म्हणजे त्या दोघांनीही ते स्वातंत्र्ययुद्ध असल्याचे मान्य केले आहे। फक्त प्रामुख्याने ते मुसलमानाच्या पुढाकाराने झाले असे त्यांचे प्रतिपादन आहे। बहुतेक अर्वाचीन इतिहासकारांनी युनिटी, रिव्होल्ट, रिबेलियन या शब्दातच या घटनेची संभावना केली आहे। आरंभीच्या देशी अभ्यासिकांनी सुद्धा बंड किंवा शिपाई गर्दी म्हणून त्या युद्धाची वासलात लावली होती। या बंडामागची जी कारणे दिली होती ती हास्यास्पद ठरण्याजोगीच होती। त्यापैकी एक कारण कारतूस हे होते। खुद्द बहादूर शाह जफरने आपल्या कवनात ना ईरान ने किया ना शाही रूस ने, अंग्रेज को तबाह किया कारतूस ने या शब्दात या कारणाला मान्यता दिली होती। पूर्ण विचार केला तर प्रश्न पडतो, गायीची चरबी कारतूस दातांनी काढताना मुखाला होणारे गोमांसाचा स्पर्श